नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। राज्यात गेल्या 2 मोठ्या निवडणुकांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचं दिसून आलं। अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं, वेगवेगळ्या पक्षांमधून निवडणूक लढले, काहींना यश आलं तर काहींना अपयश आलं। त्यानंतर आता पुन्हा एकदा होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महानगरपालिका निवडणुकांची रणनीती सर्वच पक्षांकडून आखली जाते। त्या दृष्टीने राजकीय पक्ष कामाला लागलेत। अशातच आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीला महायुतीतील पक्ष धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस आणि ठाकरे गटातील पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धाच महायुतीमध्ये सुरू झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे। अशातच शिवसेना शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ऑपरेशन टायगर संदर्भात भाष्य करताना काही माजी आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात असून लवकरच त्यांच्या शिवसेनेत प्रवेश होईल असं म्हणत मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली होती। त्यानंतर माजी आमदारांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असून काँग्रेसचे माजी आमदार आणि पुण्यातील रवींद्र धंगेकर हेही धनुष्यबाण हाती घेणार असल्याच्या बातम्या काल आल्या होत्या। त्याचं कारण म्हणजे धंगेकरांनी शिंदेंची भेट घेतली होती। त्यावरती आज धंगेकरांनी भाष्य करत त्यांच्या पुढच्या निर्णयाबाबत स्पष्टपणे सांगितलंय। काल मी माझ्या कामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटलो। माझे व्यक्तिगत काम होतं, कामानिमित्त मला त्यांना भेटायचं होतं। पक्षात जाण्याविषयी काही चर्चा झाली नाही असं धंगेकर यांनी म्हटलंय। मी शिवसेनेत जाणार नाही, आता घरात बसलोय। माझ्या कामानिमित्त भेटलो, राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत या नात्याने भेटलो असं रवींद्र धंगेकर म्हणाले। तुम्ही पुढच्या आठवड्यात शिवसेनेत प्रवेश करणार अशी बातमी आहे। या पत्रकारांच्या प्रश्नावर रवींद्र धंगेकर म्हणाले की माझा प्रॉब्लेम होता म्हणून मी भेटलो। पुढच्या आठवड्यात काय, आज जाणार अशी बातमी आहे, पण मी काँग्रेसमध्येच राहणार आहे। मला वाटलं तर मी उद्या अजितदादांना भेटेल, माझी जुनी ओळख आहे असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।